नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एज्युकेशन या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राच्या भूगोल या विषयातील खनिज संपत्ती हा टॉपिक घेऊन आलो आहोत. आणि MPSC राज्यसेवा किंवा MPSC संयुक्त पूर्वपरीक्षा गट क किंवा गट ब या दोन्हीमध्ये आपण विचारात घेतला तर महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक प्री आणि मेन्स कंबाईनसाठी प्री आणि मेन्स दोन्हीमध्ये आहे आणि राज्यसेवेच्या प्रिलिममध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती या टॉपिकवरती आयोगाने प्रत्येक पेपरमध्ये 1 किंवा 2 प्रश्न विचारलेले आहेत. या 1 किंवा 2 प्रश्नांचा विचार केला तर आपण लक्षात घेतलं पाहिजे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरती एकूण 12 ते 13 प्रश्न येतात आणि त्याच्यापैकी जर 2 प्रश्न महाराष्ट्रातील खनिज संपत्ती या टॉपिकवरती येत असतील तर ते तुम्ही किती महत्त्वाचं आहे इथे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते अभ्यासलं पाहिजे. आपण जेव्हा कंबाईन प्रिलिमचा अभ्यास करत असतो तेव्हा भूगोल हा टॉपिक बघितल्यानंतर भारताचा भूगोल किंवा जगाचा भूगोल किंवा महाराष्ट्राचा भूगोल याचं जेव्हा डिवायडेशन करतो तर भारताचा आणि जगाचा भूगोल या दोन्ही विषयाचं जेव्हा तुम्ही मोठमोठ्याले 2 बुक्स वाचाल तेव्हा तुम्हाला येणारा प्रश्न किती असतात 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. भारताच्या भूगोलावरती तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात तर त्याच्यासाठी तुम्हाला किती अभ्यास करायला लागतो आणि महाराष्ट्रातील खनिज संपत्ती अगदी 2 पानामध्ये बसेल एवढा डाटा याच्यावरती 2 पानामध्ये तुमचे 2 किंवा 3 प्रश्न हमखास जर येत असतील 2 प्रश्न हमखास तुम्हाला येत असतील तर ते तुम्ही लक्षपूर्वक अभ्यासले पाहिजे. चला तर बघूयात आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. महाराष्ट्राचा बराचसा मोठा भाग हा लाव्हारसामुळे तयार झालेला पठाराचा असून तो दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. या पठाराखाली प्राचीन खडक गाडल्या गेल्याने कोणतेही खनिज आढळून येत नाही. महाराष्ट्रातील बहुतेक खनिज संपत्ती ही बेसॉल्ट बाह्य क्षेत्रात म्हणजेच पूर्व महाराष्ट्रात व दक्षिण कोकणात येथे प्राचीन आर्कियन, धारवाड व गोंडवाना खडकाखाली आहेत. म्हणजे आपण जेव्हा बघत असतो की जी आपली खनिज संपत्ती आहे ती पूर्व विदर्भात किंवा महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे म्हणजे जो आपला पूर्व विदर्भ नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा वगैरे किंवा कोकणाचा दक्षिण भाग सिंधुदुर्ग जिल्हा यामध्येच आपल्याला खनिज संपत्ती का आढळते तर याचं कारण आहे जेव्हा आपण म्हणजे आपल्या तुम्हाला हे माहीत असतील भूसिद्धांत भूखंड जेव्हा 33 महासागर वगैरे होता तेव्हा आपल्या महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यावरती 54 ते 55 वेळा ज्वालामुखी झाली होती आणि तो लाव्हारस ज्वालामुखीमधनं निघालेला जो लाव्हारस आहे तो आपल्या पूर्ण खडकावरती म्हणजे महाराष्ट्रावरती पसरला होता आणि त्यापासून आपलं बेसॉल्ट खडक तयार झालेला आहे. जिथे जिथे तो लाव्हारस पोहोचला नाही तिथे ते जुने प्राचीन खडक आहेत रूपांतरित खडक असेल, गोंडवाना खडक असेल, ते खडक जिथे ओपन म्हणजे उघडे आहेत त्या ठिकाणी आपल्याला खनिज संपत्ती आढळते. बरोबर. तर त्याच्यामुळेच ते पूर्व विदर्भात किंवा इकडं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या खनिज आढळल्या जाते. तर बघूया तर पुढे आपण देशाचे एकूण खनिज संपत्तीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा 4% एवढा वाटा आहे. महाराष्ट्राच्या 30,77,13 किलोमीटर स्क्वेअर क्षेत्रफळापैकी 58,276 क्षेत्रफळ हे खनिज संपत्तीने व्यापलेले आहे. तर हे क्षेत्रफळ किती आहे तर हे आहे 19%. 19% क्षेत्र एवढे आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे वितरण. आता आपण बघूयात की आत्ताच आपण बघितलं की पूर्व विदर्भात किंवा दक्षिण कोकणामध्ये आपल्याला सर्वात जास्त
खनिज संपत्ती आढळते. तर आता आपण विभागानुसार त्याची किती किती खनिज आढळतं हे आपण इथे बघूयात. सुरुवातीलाच आपण पश्चिमेकडनं पूर्वेकडं असं त्याचा क्रम लावूयात थोडा. तर जो कोकण विभाग आहे, कोकण विभागामध्ये 20% कोकण विभागामध्ये 20% एवढे खनिज संपत्ती आढळते. पुणे विभागात 3%, नाशिक विभागात 2%, औरंगाबाद विभागात 5%, तर जो अमरावती विभाग आहे यामध्ये 10% एवढी खनिज संपत्ती आढळते. आणि सर्वात जास्त नागपूरमध्ये एकूण 60% एवढी खनिज संपत्ती आढळते. नागपूर विभागात 60, अमरावती विभागात 10 आणि कोकण विभागात 20, या 3 विभागामध्ये एकूण 90% खनिज संपत्ती एकवटलेली आहे. आणि जे राहिलेले आहेत पुणे, नाशिक, औरंगाबाद यामध्ये 10% एवढी खनिज संपत्ती आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 11 जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती एकवटलेली आहे. समोर आपण ते बघणारच आहोत. कोणते खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात हे आपण बघणार आहोत आणि ते तुम्ही लक्षपूर्वक बघितले पाहिजे, अभ्यासले पाहिजे. आता आपण सुरुवातीलाच बघणार आहोत लोह खनिज. लोह खनिजाचे 4 प्रकार पडतात. 4 प्रकार: मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिग्निनाइट आणि सिडेराइट. हे जे प्रकार आहेत तुम्हाला डायरेक्ट जोड्या लावामध्ये किंवा याच्यामध्ये प्रश्न विचारला जातात आणि आत्तापर्यंत आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे तुम्ही ते काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यासा. मॅग्नेटाइटमध्ये 72% लोहाचे प्रमाण असते, तर हेमेटाइटमध्ये 70%. आपण एक एक बघूयात. मॅग्नेटाइट लोहाचे प्रमाण 72% एवढे असते. त्याचा रंग काळा असतो. उच्च दर्जाचे लोह खनिज आहे. त्यानंतर येते हेमेटाइट. 70% एवढे लोहाचे प्रमाण आहे. याचा रंग लालसर काळा असा असतो. हे चांगल्या दर्जाचं आहे. लिमोनाइट याच्यामध्ये 60% लोहाचे प्रमाण असते आणि लालसर काळा आणि पिवळा पिंगटच्या मधला त्याचा रंग असतो. डी सिडेराइट 48% एवढे लोहाचे प्रमाण आहे आणि याचा रंग पिवळा पिंगट असतो. भारतातील एकूण साठ्यापैकी 20% साठा हा महाराष्ट्रात आहे. भारतातील एकूण साठ्यापैकी 20% साठा महाराष्ट्रात आहे. तर याच्यामध्ये आपण बघूयात तर पुढे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे आढळतं. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये लोह खनिज आढळते. हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. समोरील आपण खनिज बघणार आहोत बॉक्साईट. भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात 21% उत्पादन बॉक्साईटचे होते. महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या बॉक्साईटपैकी 80% बॉक्साईटचे ॲल्युमिनियम तयार करतात. हे सर्व साठे जांभ्या रंगाच्या खडकात किंवा प्रदेशात आढळतात. आता जांभा खडक आपण महाराष्ट्रामध्ये बघूयात की कुठे आहे. जांभा खडक आपल्याला कोकणच्याच भागात सापडतो. बॉक्साईट म्हटल्यानंतर तुम्ही एक छोटासा एक नकाशा जरी तुम्ही बघितला ना तरी सफिशियंट आहे. जेव्हा आपण महाराष्ट्राचा नकाशा बघूया तसा, हे समजा महाराष्ट्र आहे. ओबडधोबडाला पण लक्ष द्या. महाराष्ट्रात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
हे बघा, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि इकडचं कोल्हापूर, म्हणजे हा कोकणचा भाग आणि इकडचं हे कोल्हापूर, एवढ्या ठिकाणी साठे आहेत. जेवढा जांभा खडकाचा भाग आहे आपला कोकण, एवढा तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात, हे इथे लक्षात ठेवलं पाहिजे. समोरचं खनिज जे आहे, खनिज संपत्ती चुनखडी. महाराष्ट्रात 9% साठा एवढा आहे. भारतापैकी महाराष्ट्रात 9% साठा चुनखडीचा आहे. चुनखडीचा उपयोग सिमेंट तयार करण्यासाठी होतो. आणि चुनखडी आपल्याला नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये आढळते. हा जो महाराष्ट्राचा इकडचा भाग आहे, इथे नागपूर, ओके, हे नागपूर, इथे येतं चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेडचा जो वरचा भाग आहे इथे तुम्हाला चुनखडी आढळते. समोरचं लोह खनिज आहे दगडी कोळसा. दगडी कोळसा म्हणजे जलजन्य वा स्तरित खडकाचा प्रकार असून त्याची निर्मिती वनस्पतीपासून होते. कोळशातील कार्बनच्या प्रमाणावरून दगडी कोळशाचे 5 प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे: 1. अँथ्रोसाइट, उच्च प्रतीचा कोळसा. यामध्ये 95% एवढे कार्बन आहे. एकदम उत्तम असं ते इंधन आहे. 2. बिटुमिनस, मध्यम प्रतीचा कोळशाचा प्रकार आहे तो. यामध्ये 70 ते 80% कार्बन असते. याचा उपयोग लोखंड वितळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोकच्या निर्मितीकरता आणि जगातील 80% कोळशाचा साठा हा बिटुमिनसच्याच प्रकारातील आहे. त्यानंतरचा प्रकार आहे लिग्नाइट. हलक्या प्रतीचा 40% पेक्षा अधिक कार्बन, वीज निर्मिती म्हणजे पेक्षा जास्त कार्बन आणि याचा उपयोग वीज निर्मिती, तेलशुद्ध म्हणजे शुद्ध तेल व गॅस निर्मिती करता याचा वापर होतो. लिग्नाइटमध्ये 40% पेक्षा जास्त कार्बन असतो आणि याचा उपयोग आत्ताच आपण बघितलंय वीज निर्मिती किंवा शुद्ध तेल याच्यासाठी केला जातो. या पुढील आहे पीठ. सर्वात कमी प्रतीचा कोळसा, 40% पेक्षा कमी कार्बन असतं. घरगुती वापरासाठी, डांबर तयार करण्यासाठी याचा वापर होतो. आणि 5 नंबर आहे कॅनल. अत्यंत निकृष्ट दर्जाचा असा हा कोळसा असतो. या प्रकाराचा कोळसा हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा प्रकारात मोडतो. ओके. देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्यापैकी महाराष्ट्रात 4% साठा आहे. महाराष्ट्रात दगडी कोळसा प्रामुख्याने पूर्व विदर्भातील गोंडवणी संघाच्या खडकात सापडतो. विशेषतः वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यात हे साठे एकवटलेले आहेत. वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यात हे साठे एकवटलेले आहेत. उपयोग: औष्णिक विद्युत केंद्रात, वीज निर्मितीसाठी, तसेच रेल्वे इंजिनात इंधन म्हणून लोखंड तयार करण्याच्या प्रक्रियेत डांबर तयार करण्याकरता याचा वापर होतो. जे प्रमुख खनिज चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ. मे बी हे यवतमाळ पुढच्या स्लाईडवरती गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही इथे हे लक्ष द्या.
यवतमाळ. चंद्रपूरमध्ये राज्यातील एकूण साठ्यापैकी 70% बल्लारपूर या एका खाणीपासून आपल्याला कोळसा मिळतो. चंद्रपूरमध्ये धुग्गस, वरोरा, चांदा इत्यादी ठिकाणी हे कोळशाच्या खाणी आहेत. नागपूरमध्ये पाटण, सावंगी, सिलेवारा, कामठी, उमरेड येथे उच्च प्रतीचा कोळसा सापडतो. यवतमाळमध्ये वर्धा नदीच्या खोऱ्यात वणी या ठिकाणी कोळसा सापडतो. हे बघा, हे इथे ते यवतमाळ आलं होतं आपलं, ते तुम्ही लक्ष द्या परत. या समोरील खनिज संपत्ती आहे आपली क्रोमाइट. महाराष्ट्रात 10% साठे क्रोमाइटचे आहेत. भारतातील एकूण साठ्यापैकी 10% साठे क्रोमाइटचे महाराष्ट्रात आहेत, तर राज्यातील साठे सामान्य दर्जाचे आहेत. याचा उपयोग रसायन व धातू उद्योग, किमती खड्यावर प्रक्रिया करणारे उद्योग इत्यादी ठिकाणी क्रोमाइटचा उपयोग केला जातो. आणि क्रोमाइट प्रामुख्याने सिंधुदुर्ग, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सापडत असते. येथे काही खाणी पण आहेत, ते पण तुम्ही लक्ष द्या. सिंधुदुर्गमध्ये कणवली, जानवली आणि वागदे इत्यादी ठिकाणी क्रोमाइटच्या आहेत. तर नागपूरमध्ये यवतमाळ नाही, इथे भंडारा पाहिजे होता. आणि भंडारामध्ये पवनी या ठिकाणी आहेत. हे इथे करेक्शन आहे, ते तुम्ही करून घ्या. या भंडाऱ्याच्या ऐवजी यवतमाळच्या ऐवजी यवतमाळ नाही आहे, तिथे भंडारा आहे. यवतमाळ नाही, इथे भंडारा पाहिजे होता. ओके. या पुढील आपण खनिज बघणार आहोत मॅग्नीज. भारतातील एकूण साठ्यापैकी 40% साठा महाराष्ट्रात आहे. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील मॅग्नीजचे साठे हे प्रामुख्याने कालखंडातील सौरार व साकोली या धारवाड श्रेणीच्या प्रस्तर समूहात आढळतात. महाराष्ट्रातील मॅग्नीजचे साठे कार्टेझाईट, शिस्ट, निष्ठ व डोलोमाइट या प्रकारच्या खडकात आहेत. या मॅग्नीजचे प्रमाण 40 ते 45% इतके असते. मॅग्नीजचा उपयोग उच्च दर्जाचे पोलाद तयार करणे, ओतीव लोखंड तयार करण्यासाठी किंवा फेरो मॅग्नीज, सिलिको मॅग्नीज या धातूचा उपयोग रंग, रासायनिक काच, बॅटरी सेल इत्यादीमध्ये होतो. आणि या मॅग्नीजचे साठे नागपूर, भंडारा, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये याच्या खाणी आहेत. इथे लक्ष घेतलं पाहिजे. समोरची खनिज संपत्ती आहे आपली कायनाईट. भारतातील कायनाईटच्या एकूण उत्पादनापैकी 15% महाराष्ट्रात उत्पादन होते. महाराष्ट्रात कायनाईटचे अंदाजित 3.20 दशलक्ष टन एवढे साठे आहेत. आणि याचा उपयोग हिऱ्यांना पैलू पाडणे किंवा काच सामान, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग, वीज उपकरणे इत्यादीसाठी केला जातो. आणि याचे प्रमुख खाणी
फक्त भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. भंडारामध्ये साकोली, पोहरा, देहेगाव, पिंपळगाव, दुधला आणि पारडी इत्यादी त्या खाणी आहेत. त्या खाणी तुम्ही नाही लक्षात ठेवलं तर चालतं, फक्त जिल्हा तुम्ही लक्षात ठेवा आणि याच्यावरतीच आयोग प्रश्न विचारत असते. समोरचं आपलं खनिज संपत्ती आहे डोलोमाइट. डोलोमाइट अत्यंत महत्त्वाचं असं डोलोमाइट हे काय आहे, याच्यावरती आयोगाने आतापर्यंत 2 ते 3 वेळा प्रश्न विचारलेला आहे डोलोमाइटवरती. हे तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. डोलोमाइटचा रंग म्हणजे हे एक तर रंगहीन किंवा सफेद, रंगहीन किंवा सफेद असे असतं किंवा ते फिकट गुलाबी सुद्धा रंगाचे असतात. यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेट असते. यापासून मॅग्नेशियम व त्याचे समिश्र काढले जातात. भारताच्या डोलोमाइटच्या एकूण साठ्यापैकी 1% महाराष्ट्रात आहे. उपयोग लोहपोलाद कारखान्यात किंवा खत उद्योगात होत असतो. हे प्रामुख्याने नागपूर तसेच रत्नागिरी, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये याच्या खाणी आहेत. समोरील आपलं खनिज आहे टंगस्टन. टंगस्टन आपण बघत असतो की जे आपल्या घरामध्ये सुरुवातीला ते पिवळे लाईट असायचे, त्याच्यामध्ये जी तार असायची ती टंगस्टनची तार असायची. ते आपल्याला प्रत्येक वेळी माहिती पडायचंच. तर आपण आता टंगस्टन बघूयात. या खनिजाचा सर्वाधिक उपयोग म्हणजे टंगस्टनचा सर्वाधिक उपयोग इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात होतो. त्याचबरोबर धातू उद्योगात पण होतो. जे धातू असतात ना त्यामध्ये पण होतो, पण सर्वाधिक कुठं होतो इलेक्ट्रिकमध्ये. आपण बघितलं लाईटामध्ये जो असायचा ना तो, त्यामुळे तिला हे असायचं. 19.98 दशलक्ष टनाचे साठे अंदाजित आहेत महाराष्ट्रामध्ये. किती आहेत तर टंगस्टनचे आहेत तर 19.98 दशलक्ष टनाचे साठे. आणि हा प्रामुख्याने या खनिजाच्या खाणी नागपूर जिल्ह्यातील कुही, खोबना, आरगाव, रंधोडी व कोलारी भिवाई या ठिकाणी आहेत. टंगस्टन फक्त नागपूरमध्ये सापडतं आणि ते नागपूरमधील खाणी आहेत. ह्या 2-4 खाणी तुम्ही लक्ष ठेवा. कुही, खोबना, आरगाव, रंधोटी आणि कोलारी भिवाई इत्यादी ठिकाणी यांच्या खाणी आहेत. त्यासमोरील आपण आपलं खनिज बघूयात. तांबे. तांबे या खनिजाचा उपयोग ओलह धातू म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. राज्यात तांबे खनिजाचे अंदाजित साठे 7.70 दशलक्ष टनाचे साठे आहेत. त्याचे प्रमुख खाणी चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. चंद्रपूरमध्ये ठाणे, वसावा व दुबारपेठ या ठिकाणी खाणी आहेत. दुबारपेठ. नागपूरमध्ये तुटनबोरी आणि पुलर वरसोडी या ठिकाणी खाणी आहेत. त्या खाणी काही महत्त्वाच्या नाही आहेत, तुम्ही फक्त जिल्हे लक्षात ठेवा. तांबे कुठे आहे ते चंद्रपूर आणि नागपूरमध्ये आहे. त्याच्यासमोरील जे हे आहे आपण बघूयात खनिज तेल. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला असणाऱ्या अरबी समुद्रात, एक मिनिट, खनिज तेल भारतातील एकूण खनिज तेल उत्पादनापैकी 50% उत्पादन फक्त मुंबई हाय या क्षेत्रातून होतोय. आणि हे कुठे आहे तर बघूयात बाबा. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला असणाऱ्या अरबी समुद्रातील मुंबईच्या पश्चिमेस 176 किलोमीटर अंतरावर 4 फेब्रुवारी 1974 साली मुंबई हाय या
तेल क्षेत्राचा शोध लागला होता. या तेल क्षेत्रात 5.5 कोटी टन तेलाचे साठे आहेत. किती आहेत तर 5.5 कोटी टन. 5.5 कोटी टन CR एवढे आहेत. या तेल क्षेत्रातून खनिज तेल तसेच नैसर्गिक वायू मिळतो. या क्षेत्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू उरणपर्यंत आणला जातो व नंतर तो शुद्धीकरणाकरिता वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येतो. या तेल क्षेत्रावर तेल व निसर्ग वायू महामंडळाची मालकी आहे. याची मालकी कोणाकडे आहे तर तेल व नैसर्गिक वायू महामंडळ याची तिच्याकडे मालकी आहे. आणि नुकतेच वसई येथे देखील खनिज तेलाचे साठे सापडलेले आहेत. कुठे आहेत तर वसईमध्ये. वसईमध्ये सुद्धा सापडलेले आहेत खनिज तेलाचे साठे. हे आपण इथं बघितले आहेत. आणि एक आपलं खनिज राहिलं होतं ते आपण बघूयात. ते आपल्या PPT मध्ये नाही आहे. एक नवीन एक पेज ॲड करू आपण आणि त्यामध्ये बघूयात. आपल्याला बघायचं होतं एक राहिलं होतं ते काय राहिलेलं आपल्या याच्यामध्ये बराइट्स. बराइट्स हे रंगहीन अथवा पांढऱ्या रंगाचे खनिज आहे ज्यात बेरियम सल्फेट. कुठला बेरियम सल्फेट असते. त्यापासून बेरियम धातू मिळवला जातो. राज्यात बराइट्सचे एकूण साठे 0.136 दशलक्ष टन इतके आहे. बराइट्सचा उपयोग तेलबिहिरी व रंग उद्योगात होतो. आणि जे प्रामुख्याने जी खाण आहे ती कुठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या 2 खाणी आहेत. एक फुटाणा आणि दुसरी आहे देवडा. हे 2 खाणी आहेत. बस झालं. एवढं काही महत्त्वाचं नाही पण राहिला होतं म्हणून मी तो परत एक तुम्हाला सांगितलं आहे. ओके. याच्यावरतीच आपण एक हे बघणार आहोत. परत रिव्हिजन करा तुम्ही. परत ते लेक्चर ऐका व्यवस्थित. कोणत्याही पुस्तकातून तुम्ही ती खनिज संपत्ती वाचू शकता. आणि त्याच्यानंतर मी समोरचा एक व्हिडिओ टाकणार आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक वेळ तुम्ही पुस्तक वाचा आणि ते वाचलं आवश्यक आहे. कोणत्याही व्हिडिओमधून तुम्हाला पूर्ण माहिती मिळत नसते. त्या अफवा असतात की आमचा व्हिडिओ बघा, पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही. पण पुस्तक वाचल्याशिवाय पर्याय नाही. हे फक्त तुम्हाला सोपं करून दिलेलं असतं. तुम्ही एकदा पुस्तक वाचा आणि जे PYQ आहेत ते तुम्ही बघा. मी समोरच्या व्हिडिओमध्ये मागचे जे क्वेश्चन विचारलेले आहेत आयोगाने ते घेऊन येत आहे. त्याच्यावरती तुम्हाला कळेलच की मी जसं सांगितलं की त्याच्यामध्ये फक्त खनिज आणि जिल्हे याच्या व्यतिरिक्त प्रश्नच नाही आहेत. एखादा 2 प्रश्न आहे कशावरती तर तो आहे लोहखनिजाचे प्रकार किंवा कोळशाचे प्रकार. बिट्युमस झालं, लिग्नाइट झालं असं. ओके. तर समोरचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती हा टॉपिक तुम्हाला 2 मार्क मिळवून देणारा आहे. त्यामुळे तुम्ही तो पूर्ण व्यवस्थित अभ्यासा. कोणत्याही पुस्तकातून अभ्यासा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि अजून कोणत्या टॉपिकवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर ते तुम्ही खाली कमेंटमध्ये करू शकता. मी नक्कीच प्रयत्न करील की त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेल. ओके. धन्यवाद. थँक्यू.